वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? आज आपण चाललो एक छान मंदिर बघायला. आज 26 जानेवारी आहे. सगळ्यांना रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि खूप दिवस झाला आहे व्हिडिओ टाकत नाही मी, आणि हे मी दर व्हिडिओमध्ये बोलते. सो आज आपण नवीन जागा एक्सप्लोअर करतोय. दत्त मंदिर आहे, माझ्या घराच्या जवळ आहे. सो आपण बघूया कसं आहे. तर गाईस, जसंच मी इथे पोचले तर ऑब्व्हियसली टँक फुल करणं हा तर मॅन्डेटरी जॉब आहे. सो कल्याणमध्येच आम्ही आमच्या गाडीचा टँक जो आहे तो फुल करून घेतला, कारण पुढे रुकावट नाही आली पाहिजे आमच्या प्रवासामध्ये. सो टँक वगैरे फुल करून जसे आम्ही निघालो, रिअलायझेशन झालं की ऊन भरपूर आणि चटके भरपूर लागत आहेत. पण थोडंसं एन्व्हायरमेंट नीट झाल्यानंतर मी माझा स्कार्फ काढला, कारण मला खूप जास्त घबराटसारखं वाटत होतं. मी स्कार्फ काढला. थोडा मी कन्फ्यूज झालो रूटवर, बट नंतर लोकेशन ट्रॅक करत करत आम्ही लोकेशनवर पोचलो. पण जाताना जो इलाका आम्हाला भेटला आहे, म्हणजे जेही कल्याणवरून येणार आहेत ह्या रस्त्याला, का मक्खन इलाका तसंच खूप सुंदर इलाका आहे, ज्याच्यावर गाडी एकदम उत्सुक अशी पळते धावते. आणि मला स्वतःला रेकॉर्ड करायला याच्यावर मला असं वाटलं खूप छान येतोय, तर आपण काढून घेऊया एक शॉट. सो केलं मी रेकॉर्ड, आणि जसंच या लोकेशनवर म्हणजे आम्ही विदिन हाफ एन आवर इथे पोचलो. आणि लोकेशन बघून मी इतकी जास्त खुश झाले, कारण पुरा म्हणजे असा ऑथेंटिक एरिया आहे, खूप जास्त नेचरिस्टिक एरिया आहे. आणि जे नेचर लवर आहेत त्यांच्यासाठी ही छोटीशी ट्रीट असू शकते जर तुम्ही पावसाळ्यात इथे व्हिजिट करताय. थोडीशी भीती पण आहे, कारण थोडं जंगल वगैरेचा इलाका आहे जिथून जावं लागतं, बट खूप जास्त सुंदर जागा आहे. म्हणजे पायवाट आहे, वन वे इलाका आहे, खूप सुंदर आहे. आम्हाला थोडीशी जाणकारी नंतर आली की गाड्या पण जाऊ शकतात. तर गाईज, तुम्ही मागे माझं जे बघताय, इथून हा एक छोटासा म्हणजे तुम्ही बाय वॉक पण जाऊ शकता आणि गाडी घेऊन पण जाऊ शकता असा इलाका आहे. आम्ही बाय वॉक चाललो होतो, बट आता आमचा डिसिजन चेंज झाला, आम्ही बाईकने चाललो. सो बघत राहा. सो इकडे ट्रॅव्हल करताना एक तुम्हाला पॉसिबिलिटीज आहे ज्याचा तुम्हाला थोडा विचार करावा लागेल. तो म्हणजे रस्ता खूप छोटा आहे आणि जायची यायची वाट म्हणजे वन वे रस्ता आहे, आणि रस्ता कच्चा रूट असल्यामुळे थोडेसे दगडं वगैरे सुद्धा इथे आहेत. ट्रॅव्हल करताना थोडंसं तुम्हाला हे करावं लागणार आहे, थोडंसं तुम्हाला कंडिशन वगैरे बघून तुम्हाला तिथे हे करायचं. बघा आता इथे किती छोटा पतला रस्ता होता, गाडी इथे म्हणजे थोडीशी जंप घेते चढवतानामध्ये. अँड फायनली आम्ही आमच्या लोकेशनच्या ऑलमोस्ट क्लोज आलो होतो. इतकं सुंदर, म्हणजे मी विचार करते पावसाळ्यामध्ये किती सुंदर, किती भारी. हे असंच इतकं छान दिसतंय, पावसाळ्यात तर बाप दिसत असेल ही जागा माझ्या हिशोबाने. सो हे बघा, इथे गाड्या जाण्याच्या येण्याचे सुद्धा थोडंसं म्हणजे असं नाजूक मुवमेंट तुम्ही बघू शकता. सो ट्रॅव्हलिंग ही थोडीशी जाऊ शकते कठीण, पण रूट खूप छान आहे, खूप सुंदर रूट आहे. आणि फायनली तुम्ही लोकेशन बघताय, किती सुंदर, किती मोठी स्पेस आहे, इतकी माणसं लेकरं छोटी छोटी खेळत आहेत, खूप सुंदर वातावरण आहे. अतिशय सुंदर, सोबर, सिंपल, पण मनाला शांती पोहोचवणारं मंदिर. दारात सुंदर रांगोळी, त्याच्या पुढे हे ह्या छोट्या छोट्या स्टेअर्स आहेत. इथून चढताना इतकं सुंदर मार्बलचं आपल्याला रिफ्लेक्शन, आणि खूप खूप सुंदर, म्हणजे मंदिर एकंदरीत खूप सुंदर आहे. इथे बसून सुद्धा खूप शांतता फील होते. खूप सुंदर एन्व्हायरमेंट आहे. तुम्ही दत्तांचा फोटो इथे मी टाकलेला आहे. किती सुंदर मूर्ती आहे दत्तगुरूंची, एकदम बघण्यासारख्या गोष्टी आहेत. इथे एक डोर्स सुद्धा आहेत दोन्ही साईड्सनी, आणि जायला यायला भरपूर असा म्हणजे स्पेस भरपूर आहे. इथे मी बघितलं की खूप छान एन्व्हायरमेंट प्लस स्पेशियस आहे भरपूर. एन्व्हायरमेंटच्या, नेचरच्या कवेत असलेलं हे छोटंसं हिडन जेम मला असं वाटलं शेअर करायला पाहिजे, म्हणून मी इथे ही रेकॉर्डिंग स्टार्ट केली. तुम्ही बघू शकताय, फुल व्हाईट मार्बल्स, व्हाईट कलर वगैरे यूज केलेला आहे, ऑप्टिमिस्टिक आणि खूप जास्त सुंदर. नेचरच्या गवेत असल्यामुळे इथे ॲनिमल्स फ्रेंडली वातावरण आहे. भरपूर सुंदर सुंदर इथे लोकेशन्स आहेत बघायला गेलं तर.
मंदिर अतिशय सुंदर. आणि फक्त हेच दत्तांचंच मंदिर नाही इथे, तर महादेवाचं मंदिर आहे, स्वामी समर्थांचं मंदिर आहे, मठ आहे. इकडे बसायला सुद्धा सुंदर अशा स्पेसेस आहेत, बेंचेस वगैरे आहेत. इथे तुम्ही बघू शकता स्वामींचं एक छोटंसं टेम्पल पण दाखवलेलं आहे. खूप सुंदर जागा, म्हणजे निसर्गरम्य आहे. मी तर ह्याला परत रिव्हिजिट करणार आहे, कारण पावसाळ्यामध्ये मला एकदा ही लोकेशन एकदा एक्सप्लोअर परत करायची आहे. इतकं सुंदर वातावरण तुम्ही बघू शकता इथे, खूप मजा येते. मला परत इथे रिव्हिजिट करायचंच आहे, ऑफकोर्स मी करणार. आणि खूप सुंदर, म्हणजे बघू शकता छोटंसं शिव मंदिर सुद्धा आपल्याला बघायला भेटतं. पिंड वगैरे आहे आतमध्ये, बसायला सुंदर, म्हणजे असं पूजा करायची असेल, मेडिटेशन करायची असेल तर खूप सुंदर अशी जागा आहे. बघा, ही किती सुंदर शिवलिंग इथे आहे स्थापित केलेली, खूप छान. मला आता भोलेनाथच्या मंदिरात आलोय तर ब्लेसिंग्स घेणं कसं काय चुकेल. सो भोलेनाथचे ब्लेसिंग्स आर मॅन्डेटरी. त्यांचे मी दर्शन घेतले, पाया पडले, खूप छान वाटलं, खूप शांतता वाटली मनाला. आणि ह्यानंतर बाहेर निघाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते, इथे पिकनिक स्पॉटसुद्धा आहे, खूप सुंदर स्पॉट आहे, मी तुम्हाला दाखवते. ही जागा तुम्ही बघू शकता, ही जागा आहे, इथे तुम्ही बसू शकता, म्हणजे एन्जॉय वगैरे करू शकता. आणि हा तो इलाका आहे जिथे तुम्ही खाणं पिणं वगैरे पिकनिक स्पॉट म्हणून यूज करू शकता. म्हणजे इथे प्लेग्राऊंड्स वगैरे झाले, झाडं मोठे मोठे, तर तुम्ही स्वतःचा झोका वगैरे बनवून सुद्धा हे करू शकता. सिटिंग एरिया सुद्धा आहे इकडे. म्हणजे एकंदरीत हा खूप सुंदर स्पॉट आहे. जर तुम्हाला विजिट करू वाटलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये याच्या अजून सगळे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे. किती स्पेशियस आहे, ते गाड्यासुद्धा पार्क होत आहेत आणि खूप शांत जागा आहे बघायला गेले तर. तुम्ही जर ऑफ डेवर आलात तर तुम्हाला खरंच खूप छान फील होणार आहे. बघा, मोठी मोठी झाडं आहेत, मंदिर त्या झाडांच्या परिसरामध्ये, त्या नेचरच्या परिसरात आहेत, खूप सुंदर. म्हणजे मला एकदम फिल्मी फील झालं आणि मी इथे रिव्हिजिट जरूर करणार आहे. तुम्हाला अजून एक व्लॉग ह्या जागेवर येऊ शकतो, कारण इथे एक बोटिंग एरिया सुद्धा आहे, एक रिव्हर साईड एरिया सुद्धा आहे. सो तो सुद्धा एक्सप्लोअर करायचा बाकी, जो मी नेक्स्ट व्लॉगमध्ये जरूर कव्हर करेल. तर गाईस, तुम्हाला जर ही जागा आवडली असेल, तुम्हाला हे वातावरण जर अनुभवायचं असेल, आजूबाजूला तुम्ही बघू शकता भरपूर स्पेस आहे, बसायला आहे, खायला आहे, इथे फिरायला भरपूर काही अशा जागा आहेत. तुम्ही माझ्या मागेसुद्धा बघतो, खूप सुंदर जागा आहे. तुम्हाला शूट्स वगैरे काही करायचे असेल किंवा मनाची शांती हवी असेल तर तुम्ही इथे नक्की विजिट करा. आणि आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब, शेअर, कमेंट करा. ठीक आहे, व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए स्टे ट्यून्ड. तर हे बापगावमध्ये मी तुम्हाला लोकेशन सांगायचं विसरली होती, तेच सांगायला आली. बापगाव कल्याणला आहे. सो ह्या लोकेशनला तुम्ही या. बाकी सगळ्या डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच, कसं यायचं आहे वगैरे, रूट काय आहे सगळं मी टाकते याच्यात. तर नक्की विजिट करा आणि चॅनलला फॉलो करा. कधी कधी सांगायला लावू नका, सबस्क्राईब करा. फॉलो का बोलते नाही. ठीक आहे, चला बाय.